काय नेमकं पुढचं प्रयोजन आहे, कशा पद्धतीने? एक तर तुम्ही समजून घेतलं पाहिजे, दरवर्षी जेव्हा ॲडमिशनचा टाईम असतो तेव्हा मी बारामतीमध्ये असतो. तुम्ही ज्या संस्थेमध्ये आहात, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालते. माझे वडील आणि आई आणि इतरही सगळे ट्रस्टी हे बघत असतात आणि लोक मला भेटतात की ॲडमिशनचा विषय, आता 11वी 12वीची ॲडमिशन सुरू आहे, काही 5वी ते 10वीपर्यंतच्या पण ॲडमिशन सुरू आहेत. त्याचबरोबर या तालुक्यामध्ये माझी कंपनी आहे, 300पेक्षा जास्त पोल्ट्री फार्मर आहेत. त्यामुळे जे काही लोक मला फोन करतात, भेटायचं आहे, पोल्ट्रीचा विषय, ॲडमिशनचा विषय, अजून दुसरा कुठला तरी विषय, तो मार्गी लावण्यासाठी फोनवर न बोलता मग मी कधीतरी एखाद ठिकाण देतो आणि त्या ठिकाणी येऊन, जसं इथं एका छोट्या खोलीमध्ये येऊन मी बसलेलो आहे आणि आता लोक जे येतात त्यांचे काय अडचणी असतील, जेवढे जमतील तेवढे मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतो. हा जनता दरबार आता सातत्यानं सुरू राहणार आहे. हा जनता दरबार नाहीच आहे. जनता दरबार तर तुम्ही माझा बघितला तर कमीत कमी 2-1 हजार लोक असतात. माझा जनता दरबार एवढा छोटा नसतो. त्यामुळे तो मी कुठं घेतो, तो मी माझ्या मतदारसंघात तिथे घेतो. त्यामुळे इथे जनता दरबार नसून हा फक्त एक संवादाचा कार्यक्रम, आणि ज्या लोकांना काही अडचण असेल जी माझ्याकडनं सुटू शकते अशी लोक मला येतात, भेटतात, बोलतात. आता बघितलं तर या ताई इलेक्शनच्या काळामध्ये मला भेटल्या होत्या, जेव्हा आत्ता पोटनिवडणुकीमध्ये मी फिरत होतो. त्यांना मी शब्द दिला होता, त्यावेळेस मी अधिकाऱ्यांशी बोललो होतो, कारण मी कुठलीही गोष्ट पेंडिंग ठेवत नाही. पण त्यांचं मत आलं की ठीक आहे, इंटरेस्ट थांबलं, पण आता पुढं आमचं फेडायचं कसं, तर मग मी दिलेला शब्द मलाच कुठेतरी पूर्ण करावा लागेल, म्हणून त्या मला येऊन बोलल्यात. आता मी तिथं शब्द दिला असेल तर पाठपुरावा तर मलाच करावा लागेल. तर अशा पद्धतीने माझं काम करण्याची पद्धत आहे. दर शनिवारी लोकांच्या भेटीगाठी यानंतर सुरू राहणार आहेत. आज मी इथं येणार होतो म्हणून काल मी ट्विट टाकली. मी मतदारसंघामध्ये सकाळी होतो, नंतर बारामतीत आलो, आता निरेला चाललेलो आहे. आणि निरेला सुद्धा एक आध्यात्मिक कार्यक्रम आहे. तो झाल्यानंतर मी उद्या पुण्यात आहे आणि त्यानंतर परत मुंबई, त्यानंतर नाशिक आंदोलन आहे, परत मी साताऱ्याला आहे, परत मी अहिल्यानगरला आहे. त्यामुळे माझा प्रवास हा गाडीतच असतो, मी गाडीतच राहतो, अशी माझी आजची परिस्थिती आहे. दादा, पेट्रोल आणि डिझेलमध्ये दिवसेंदिवस दरवाढ होत आहे. एकंदरीत लोक लाईनमध्ये आहेत, काही ठिकाणी तर कॅन घेऊन हाणामारी देखील सोशल मीडियावर काही व्हिडिओ. दुर्दैव असं आहे की मेलडी चॉकलेट जशी आपल्याला 1 रुपयाला काहीतरी मिळते, त्या पद्धतीने रोज थोडं म्हणजे 1 मेलडीपर्यंत रेट तिथं वाढवला. आता कुठेतरी रेट 5 रुपयापर्यंत आलेला आहे. पुढच्या काही दिवसामध्ये मेलडी चॉकलेटचा पुडा 50 रुपयाला मिळतो. दबकरनं 50 रुपये वाढवले तरी तुम्ही आश्चर्य समजू नका. आणि ह्या 50 रुपयासाठी तुम्हाला तुमच्या खिशातूनच पैसे द्यायचे आहेत. कुणी असं भेट देणार नाही एखादा पुडा, जसं पेट्रोल की दे 1 लिटर तुला फुकट दिलं, पैसे तुम्हाला